यावरूनच आमची भूमिका किती प्रामाणिक आहे हे दिसून येते, लक्षात ठेवा। बरं झालं तुम्ही हा प्रश्न विचारला, कारण 2018 साली ज्यावेळी मी ते पत्र लिहिलेलं होतं वन खात्याला, त्यावेळी या माधुरी हत्तीची देखभाल करणारा जो माहूत होता त्याला हृदयविकाराचा धक्का बसल्यामुळं त्याला डॉक्टरने आता कामावर यायला मनाई केलेली होती आणि अशा परिस्थितीमध्ये तज्ज्ञ माणसाच्या देखरेखीशिवाय हत्ती बाळगणं हे हत्तीच्या आरोग्याच्या दृष्टीनं घातक आहे आणि हा हत्ती गर्दीमध्ये असतो, लोकांच्या आरोग्याचा सुरक्षतेचा प्रश्न आहे आणि म्हणून आम्ही पत्र वन खात्याला असं लिहिलेलं होतं की आम्हाला दुसरा माऊत मिळेपर्यंत तात्पुरत्या स्वरूपामध्ये गडचिरोलीमध्ये आमचा हत्ती ठेवा, आमच्या खर्चानं तिथं हत्ती सोडतो आणि आम्हाला माऊत मिळाल्यानंतर आमच्या खर्चानं घेऊन जातो, असं ते पत्र होतं। मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की शासन तुमच्या बाजूने राहील, मठाला सर्वतोपरी मदत करेल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। आम्ही काही दिवस वाट बघू, परंतु एक सांगतो, आम्ही आता जो काय लढा सुरू केलेला आहे तो अजिबात थांबणार नाही। जोपर्यंत आमचा हत्ती मिळणार नाही तोपर्यंत आम्ही रिलायन्स उद्योग आणि जिओवरचा बहिष्कार आमचा कायम राहणार, उलट त्याची व्याप्ती आम्ही वाढत जाणार आहोत। कारण कर्नाटकातल्या सीमा भागातल्या 3 हत्तीवर आता पेटानं चौकशी केली आहे। हे तिन्ही हत्ती एक लिंगायत समाजाचा आहे, एक जैन समाजाच्या मठाचा आहे आणि एक धनगर समाजाच्या मठाचा आहे। आम्ही ही मोहीम मागे घेणार नाही। मुख्यमंत्र्यांनी न्यायप्रविष्ट बाब आहे म्हणून हात वर केला, परंतु रिव्ह्यू पिटिशनमध्ये सरकार तुमच्या बाजूने राहील असं सांगितलं। आलमट्टीचे धरण बांधून झालेलं आहे, फक्त पाणी साठवायला उंची वाढवायला परवानगीचा मुद्दा आहे, पण बर्गे लावायला। परंतु आमचं असं म्हणणं आहे की केंद्र सरकार बोटचेपी भूमिका घेत आहे। केंद्र सरकारनं खडसावून सांगायला पाहिजे, विशेषतः केंद्रीय जल आयोगानं खडसावून सांगितलं पाहिजे की जशी आलमट्टीच्या पाणी साठवण्याची उंची वाढेल तसं पाण्याच्या प्रवाहाचा वेग कमी होईल। पाण्याचा प्रवाहाचा वेग कमी झाला तर डोंगरावरून येणारं पाणी वेगात येईल आणि ते पाणी सगळं पसरून सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पसरून महापूर तयार होतो। हे त्याचं साधं कारण आहे आणि त्यामुळं खेळ यांचा होतो, पण जीव सांगली कोल्हापूर जिल्ह्याचा जातो। अगदी केवळ शेतकऱ्यांचा नाही तर सर्वसामान्य माणसाचाही जीव जातो। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।